नमस्कार, मी अंजली. स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कशा सगळे मला नक्कीच सांगा. कमेंट करून सगळे मस्त असतील, स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना. आणि कालचा व्हिडिओ जो केला होता मी, कालचा की परवाचा, की त्याच्यामध्ये मला कमेंट आलेले त्याच्या अगोदर की वजन कसं कमी करायचं ते. तर माझ्या मिस्टरांचं वजन खूप होतं आणि माझं पण खूपच होतं. कारण लॉकडाऊन जेव्हा चालू झाला त्याच्यानंतर म्हणजे कसं आपल्याला काही कामच नव्हतं. मग ते कसे पदार्थ बनवायचे आणि खायचे. त्याच्यामुळे कसं बरेच जण असे असतील की त्यांचं वजन वाढलं असेल. मग त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं की मिस्टरांचं तर 14 किलो वजन कमी झालं होतं त्याच्याने. आणि काय करायचं, सकाळी आपण त्याच्यावर उपाय काय केलेला वजन कमी करण्यासाठी. एक्सरसाइज तर कंपल्सरी आहेच आपला डेली रुटीनमध्ये. थोडंफार का होईना एक्सरसाइज चालूच ठेवायची. आपले हालचाल कशी चालूच ठेवायची असते. कारण थोडाफार कसा अंगाचा व्यायाम झाला पाहिजे आपल्या. आणि मला पण आता कसं मी घरी बसून बसून असं दम पण लागायचा. आणि आता कसं वर खाली असं होतं ना चालून, तर कसं आता एकदम मस्तपैकी दम वगैरे काय लागत नाही. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते एक्सरसाइज मेन आहे. पण त्याचबरोबर कसं वजन कमी करण्यासाठी जेव्हा सगळी घरातली कामं होतील आणि रात्री आपण झोपायच्या टायमाला जातो तेव्हा 2 चमचे ओवा पाण्यात भिजत ठेवायची मी. आणि तो सकाळी पाणी उकळून मी मिस्टरांना द्यायची. तर ते कंटिन्यू करायचं पण आपण. त्याच्याने कसं आणि अनुषीपोटी द्यायचं ते. त्याच्याने कसं आपला फरक पडतो. आणि नाहीतर मग कसं काही जणांचं कसं होईल की 1-2 दिवस घेणार आणि त्याच्यानंतर कसं मग ते स्किप होणार. त्याच्याने मग फरक पडत नाही. आणि ओवा तर तुम्हाला माहिती आहे, ओवा म्हणजे खूपच गुणकारी आहे. लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत ओवा आहे ना, आपल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकदम गुणकारीच आहे. लागलं आपल्याला जखम वगैरे झालेली असली ना तरी पण ओव्याचं एकदम पूड करायची, काळी काळी एकदम कुट्ट मशेरीसारखी, आणि ती जखमेवर भरायची. त्याच्याने जखम बघा लवकरच भरून येते. आणि त्याच्यानंतर हे ओवा आहे ना 2 चमचे घ्यायचं आणि पाणी घ्यायचं. पाण्यामध्ये 2 चमचे ओवा टाकायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं आणि सकाळी उकळून प्यायचं. याच्याने लवकरच फरक जाणवेलच तुम्हाला. तर नक्की तुम्ही ट्राय करा. आणि हे होतं मग वजन कसं कमी करायचं त्याचा म्हणजे डिटेलमध्ये सांगितलं तुम्हाला. कारण व्हिडिओमध्ये एवढं काही समजलं नाही असं मला एका ताईने विचारलं होतं. त्याच्यासाठी मग मी बोलली की सेपरेटच 2-3 मिनिटाचा काय व्हिडिओ होईल ते बनवते. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपूया आणि भेटूया अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, हसत राहा आणि हसवत राहा. गाड्यांचा आवाज येतोय खूप इकडून बाहेरून.